शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांना तर हे माहितच आहे की प्रत्येक शेतकरी हा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. पण शेतकरी मित्रांनो, हा 20वा हप्ता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार का, असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे. चला तर याचबद्दल ही सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांना अगोदर सांगू इच्छितो की ज्या पण शेतकऱ्याने फार्मर आयडी बनवलेली आहे त्या शेतकऱ्याला कोणतीच अडचण येणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी नाही बनलेली त्या शेतकऱ्याला कदाचित अडचण येऊ शकते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ही फार्मर आयडी आतापर्यंत बनवली नसेल तर ही लवकरात लवकर तुम्ही बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक प्रत्येक योजनेच्या बाबतीत तुम्हाला हा लाभ मिळेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपला फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये याप्रमाणे रक्कम दिली जाते. 24 फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या नियमानुसार 2 हप्त्यांमधील अंतर 4 महिन्यांचं असतं. फेब्रुवारीत 19व्या हप्त्याची रक्कम मिळाल्यानंतर 20वा हप्ता जून मध्ये मिळू शकतो अशी अपेक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांना 30 एप्रिल पूर्वी फार्मर आयडी बनवावं लागेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्यांना पाठवले जाणार आहेत, हे सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली पाहिजे. त्यांना पीएम किसानचे पैसे मिळू शकत नाही असं सरकारनं निश्चित केलेलं आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्या शेतकऱ्यांना ह्या 20व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, नाहीतर त्या शेतकऱ्याला हा लाभ मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्र किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करू शकता. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं ॲग्रीस्टेट प्रोजेक्ट अंतर्गत फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्राची सुरुवात केली आहे. फार्मर आयडी शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी केंद्रावरून सुद्धा काढता येते. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मेसेज पाठवून 30 एप्रिल पूर्वी फार्मर आयडी काढून घेण्यास सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी काढून घेणं आवश्यक आहे. शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग आणि सीएससी केंद्रावर फार्मर आयडी संदर्भात माहिती मिळू शकते.